श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय श्री राम या लोकांनी झालं सेवा करा म्हणून हा रोज जायचं ना सगळं एक दिवस दंड घालवायचा एक दिवस दंड घालवायचा दिवसभर घालवा श्री राम जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम श्री राम जय कोणत्याही शनिवारी आणि मला पुढची प्रार्थना कसा वरचा निकाल लागू द्या म्हणा कारण मूळ मारुतीला अत्यंत प्रिय मूळ मारुतीला अत्यंत प्रिय यांच्यामध्ये सगळं काम करत मला काल लक्षात आलं मृत्यूवाची वाट पाहत होतो आता वाटल्यावर मला दिसलं श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम भाऊ श्री राम जय राम ती वाटी घेऊन वाटी जय जय राम राम जय राम जय जय राम महादेवाला इथे लावून वाटीतलं गंध श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरु सखाराम महाराज की सद्गुरु बाबा महाराज जय जय रघुवीर समर्थ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज भक्तमाल ग्रंथामध्ये श्री अंगदजी नावाच्या संतांचं चरित्र आहे। हे अंगदजी सुरुवातीला नास्तिक होते, पण जगन्नाथाची पूर्ण श्रद्धा भावना दृढ होऊन चमत्कारिक घटना यांच्या जीवनात अनेक घडल्या। संतावर अविश्वास दाखवणारा मनुष्य संतावर पूर्ण विश्वास ठेवणारा झाला।
रायगडचा राजा शिलादाजी सिंह याचे काका अंगदजी होते. हे पहिल्या प्रथम भगवत विन्मुख होते. आता आपण पुष्कळ वेळा पाहिलं की विन्मुख असलेले जीव हे संतांच्या आशीर्वादानं सन्मुख होतात. पण ईश्वराची जरी कृपा असली तरी त्यांचा जो नित्यनेम आहे तो खंडित होतो. पण संतांची कृपा जर झाली तर नित्यनियम खंडित नाही होत. संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्या इमारतीला 9 दरवाजे आहेत अशी ही इमारत संतांची कृपा झाल्यावर नित्य नेमामध्ये कधीच खंड पडत नाही. आत्ता जे वारीला गेलेला मनुष्य परत आला नाही म्हणून प्रश्न विचारायला आले होते. म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका, पांडुरंगाचा फोटो आहे तुमच्या घरी म्हणे. हो म्हटलं दिवाण फुलावून उदबत्ती ठेवा, पांडुरंग सद्बुद्धी देतील घरी यायची. आत्ता 5-10 मिनटापूर्वी वारीला गेलं तर आलाच नाही ग्रस्त. जिवंत आहे एवढा तपास आहे. पहा, म्हणजे संसाराच्या उद्वेगानं वारीला निघून गेल्यावर पूर्वजन्माचा पुण्य आणि दोष दोन्ही आहे. वारीला जाणं हे पुण्याचा भाग आहे आणि तिथून परत न येणं पापाचा भाग आहे. बरं, संसारी माणसाला प्रखर वैराग्य येत नाही आम्हाला माहिती असतं. तो वैराग्याचे प्रयत्न करतो, पण त्या जीवाचं कर्म त्याला केव्हा केव्हा वैराग्यापासून दूर लुटून देतं. प्रत्येकाला असं वाटतं की नको हे, पण पूर्वकर्म जे आहे ते कर्म या जीवाला असं बाजूला लोटून देतं. म्हणून त्याचा नित्यनेम, श्रवण करताना लक्ष किंवा आपलं हे हिताचं आहे असं म्हणून ऐकणं अशा लोकांकडून घडत नाही. त्या लोकांकडून ते घडतं की ज्यांचं पूर्व कर्म जे आहे ते शुद्ध होऊन जातं. मागील्या जन्मा मुक्त झालो, मागच्या जन्माचं कर्म संपलं की मनुष्य मुक्त होतो आणि मग तो भगवंताचं नामस्मरण करतो. जीवनमुक्त झालो, जीवनमुक्त झालो, नामाची या गजरे जीवनमुक्त झालो. तो गजरात जाईल, गजर पाहिल, पण ते पूर्वकर्म जे आहे. मग आता हे आपलं पूर्वकर्म आपल्याला उद्भवल्यानंतर आपण काय करायचं हे शास्त्र सांगतं. असं कर्म उद्भवलं, आपल्याला वाटायला लागलं की आता घरीच जायचं नाही, तर प्रयत्न करायचा आणि घराकडे येण्याचा प्रयत्न करायचा. कारण याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. हे टिकणारं नसतं, याला स्मशान वैराग्य म्हणतात. वैराग्याचे 2 ठिकाणं आहे. एक पुराण वैराग्य, ऐकल्याबद्दल बरोबर वैराग्य येतं आणि घरी गेल्यावर थोडं जेवलं की ते वैराग्य चाललं जातं. आणि स्मशान वैराग्य, स्मशान वैराग्य म्हणजे स्मशानात कोणी एखादा तरुण मनुष्य गेला, काही खरं नाही हो, माणूस नुसतंच कष्ट करतो, अंगावर पाणी पडलं की स्मशान वैराग्य गेलं. म्हणून 2 वैराग्य आहे, स्मशान वैराग्य. मग आता या स्मशान वैराग्याला आणि पुराण वैराग्याला टिकवण्याकरता काय करायचं तर म्हणे नेहमी भगवंताची सेवा आणि रोज भगवंताचा प्रसाद सेवन करायचा. आता प्रसादसुद्धा तुम्हाला मिळाला, सेवा जरी मिळाली, मी एकटाच करतो, कोणी करत नाही, माझ्याकडे फिरून पाहत नाही, अशी जर सेवा करत असाल तर मग ते काही उपयोगाचं नाही. आणि आणता लोक खाऊन घ्यावा आपला अशी भावना असेल तर तो प्रसादही उपयोग करणार नाही. म्हणून आपल्याकडे एक गावठी म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय, असं असतं ते. बरेच लोक सगळं करतात पण त्यामध्ये ती दृढता नसते. म्हणून जीवाला दृढता आली पाहिजे. तर हे यांचे काका अंगद सिंगांचे काका सिलेद सिंग हे राजे होते आणि हे राजाच्याही पदाला
तुच्छ लेखणारे असे होते. म्हणून यांची स्त्री मात्र पूर्वजन्माच्या योगानं अत्यंत दृढ भक्तिवान होती. आणि दृढ भक्तिवान असल्यामुळं एकदा हा काकाकडे गेला असताना यांचे गुरुदेव यांच्या घरी आले आणि गुरुदेवांची प्रार्थना करून त्या बाईनं त्यांचं आदर सत्कार केलं आणि त्यांना विचारलं, महाराज मला आज एखादी कृष्ण कथा सांगा. कथा काय आहे? अमृत आहे, कथामृतम. त्या बाईनं ते कथामृत होत असताना अंगदजी घरी आले आणि आल्यानंतर अंगदजीच्या डोक्यामध्ये भ्रम आला की आपण नसताना हिने यांना सत्कार केला आणि यांच्याकडून कथा ऐकते. म्हणून त्याने गुरुदेवाला सांगितलं की गुरुदेवा तुम्ही इथून निघून जा, माझ्या पश्चात कशाला कथा सांगितली. आता संताला कोणीही काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना एखादा भगवंताचा दृष्टांत सांगावाच लागतो. रामाचा सांगा, कृष्णाचा सांगा, गणपतीचा सांगा, देवीचा सांगा, आपल्या मारुतीरायांचा सांगा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत असताना इतिहास पुराणामध्ये जो पुरावा आहे तो पुरावा द्यावा लागतो. शास्त्रामध्ये सुद्धा त्याला दाखला म्हणता, काहीतरी दाखला द्या. आता बा तुम्ही जिवंत असल्यावर सुद्धा तुम्हाला म्हणतात जिवंत असण्याचा दाखला आणा. जिवंत असल्यावर सुद्धा दाखला, कारण लोक खोटे कामं करतात. तर कधीचाच फोटो दिलेला असतो, फोटोपेक्षा आपण वेगळे झालेला असतो, विद्रूप, सगळे दात पडून गेलेले असतात, खोबडं झालेलं असतं, सगळे केस पांढरे झालेले असतात, नकली लावलेले असतात काही लोकांनी हिरो म्हणून. त्यामुळे तुम्हाला जिवंतपणे दाखला सरकारचा पाहिजे की हे जिवंत आहे, तसं दाखला द्यावा लागतो. म्हणून या स्त्रीनं आपले गुरु आपल्या घरून अपमानित होऊन गेले म्हणून अन्न जलाचा परित्याग करून दिला. स्त्रीनं अन्न त्यागाचा परित्याग केल्यावर ही जर गेली तर आपलं कसं होईल याच्याने वशभूत झाला. दोघांचंही असंच असतं. पुरुष असेपर्यंत खाऊ खाऊ करते बाई आणि माणूस बाई असेपर्यंत गेल्यावर, कारण भवितव्य कळत नाही ना, आहे त्यावर किंमत नसते माणसाला जगामध्ये. हा नियतीचा खेळ आहे. कारण धर्म आणि देव मानणारा मनुष्य असं करत नाही, नेहमीच स्त्रीला अपमानित करत नाही किंवा स्त्री पुरुषाला अपमानित करत नाही. आता आपल्याला असं पाहायला मिळतं देवदेव करणारे सुद्धा अपमानित करत असतात. म्हणजे स्त्रीकडून होत नसेल तरी मी काही करणार नाही, तू कर. त्या कोरोनाच्या वेळा त्या बायांना औषध, ती बाई आजारी तो माणूस आजारी, माणूस बाईपेक्षा बरा, ती बाईला सांगायचं पाणी घेऊन औषध घ्यायला, ती बाई बिचारी बसत उठत द्यायची, पाणी आणून द्यायची, मग हा पाणी घ्यायचा नवरदेव. आता कळायला पाहिजे आपण आजारी जास्ती आहो का स्त्री आजारी आहे. म्हणून पोरांनी काय घेतलं, या बाटल्या घ्यान पेत बसा. पोरं त्याच्यापेक्षा बेहत्तर निघाले, ते द्यायलाच तयार नाही. म्हणून त्यावेळेस हा वशभूत होऊन गेला. याने मनातल्या मनात विचार केला की आता ही अन्न खाणार नाही, तर तिचे पाय धरले आधी की तुझे म्हणे नाही, तुम्ही गुरुदेवांना क्षमा मागितल्याशिवाय मी अन्न खाणार नाही. म्हणून तो गुरुदेवाकडे गेला. संत हे उदार असतात, कारण त्यांना माहिती होतं याचं पाप गेलेलं नाही. पाप जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत दुर्विचार येतात, वाईट विचार. पापाचा नाश झाला की सद्विचार उत्पन्न होतात. म्हणून लक्षात ठेवा, अजूनही जर विचारामध्ये वाईट गुण असतील तर समजायचं आपलं खरगटं संपलेलं नाही, कारण सद्विचार आले पाहिजे. मग सद्विचार येण्याकरता काय केलं पाहिजे, तर आधी सद्ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, चांगलं अन्न खाल्लं पाहिजे आणि चांगल्याच्या संगतीला
राहिलं पाहिजे. ज्या वेळेला आपण चांगल्याच्या संगतीला राहू. आता बा तुमच्या हातामध्ये जी डबडी आहे चालूच असतं तुमचं. चांगलं पाहण्यापेक्षा वाईट पाहण्याची माणसाची प्रवृत्ती जास्त होती. काय पावतं खरे त्याच्यात, काय पावतं खरे त्याच्यात. तर मनुष्य असं विसंगत होतो. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यांची दुर्बुद्धी होईल असं जे सांगितलं आहे, तर हे वातावरण जे आहे हे बुद्धीला बिघडवणार आहे. बुद्धीला बिघडवणार आहे. कारण वातावरणच तसं. मग आपण काय करणार आहे, तर त्याचा परित्याग केला पाहिजे. त्याचा परित्याग करतो. प्रश्न विचारायला संतांकडे सुद्धा तुम्ही एखाद्या दुर्विचारी माणसाला सुद्धा सांगता तिथे जाऊन विचारून घेणे. त्याचं परीक्षण करायचं की हा खरोखर सुधारण्याच्या लायक असला तर त्याला पाठवायचं. नाही तर त्याला काय सांगायचं, तो कोणता मारुती आहे तुमचा रस्त्यावरचा, त्याच्याकडे जाय. कारण तिथे जायला एक तर शारीरिक नाही तर आर्थिक त्रास लागतो त्याला. मग त्याच्यामध्ये तो सुधारतो. नाही तर तो असं संतांच्या योगाने सुधरत नाही. कारण माणसाला शारीरिक किंवा आर्थिक ताण पोचले की मनुष्य ईश्वराचं चिंतन व्यवस्थित करतो. म्हणून त्यावेळा संतांच्या हृदयामध्ये दया होती. म्हणून त्याला सांगितलं काही चिंता करू नको, मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या पत्नीला समजावून देतो. संत घरी आले आणि आल्यानंतर अंगदजीचं वाक्य ऐकलं आणि त्याला प्रेमाने सांगितलं की बघ तू आदराने राहायला सुरुवात कर. मग संतांचं भोजन झालं आणि संतांच्या पानातलं त्याने प्रसाद म्हणून उच्चिष्ट खाल्लं आणि त्या दिवसापासून वाईट विचाराची संगती संपली. प्रसाद काय करतो तर सर्व दोषांचं हरण करतो. म्हणून प्रसाद खाताना सुद्धा आपल्या मनामध्ये सद्भाव असला पाहिजे की मी देवाचा प्रसाद घेतोय. आता ते त्याला मी सांगितलं तू घर घेतलं ना, तू मारुतीची आराधना करतो, मारुतीला एक गुळ ठेवून दे. म्हणजे किती होतो म्हटलं पाव किलो. तो काही जास्ती मागत नाही तो. कारण त्याचं कारणच असतं. आपलं काही बा मारुतीच्या कृपेने आपलं झालं आहे. तर मूर्ती काही गोड खात नाही. पण गोड झाल्यामुळे, चांगलं काम झाल्यामुळे देवाला तो उपहार जो आहे जो उपहार आहे तो गोड द्यायचा आहे. म्हणून त्यावेळेस गुरुदेवांनी सांगितलं आणि त्या दिवसापासून तो अत्यंत भगवान जगन्नाथाचा भक्त बनला. आता हे 4 धाम आहे ना, या 4ही धामातले सुद्धा संत विचार करून दैवत देतात की याला जगन्नाथच का द्यायचा. तर जगन्नाथाचा अवतार भगवंताची मानवी काया टाकल्यानंतरचा आहे. म्हणजे भगवंताने मानवी काया टाकून दिली आणि भगवंताचं जे हृदय होतं धगधग करीत, ते धगधग करीत हृदय तिकडे आलं आणि मग त्या लाकडी मूर्तीमध्ये ते हृदय ठेवलं गेलं. दर 12 वर्षाने ते हृदय बदलवलं जातं. म्हणून त्यावेळेस गुरुदेवांनी त्याला जगन्नाथाची आराधना दिली, शंकराची दिली नाही. कारण त्याचं हृदय खराब जे झालं आहे त्याला चांगलं. चैतन्य महाप्रभूनं तिकडचा समाज सगळा मांसाहारी आहे समुद्राच्या किनाऱ्यात. म्हणून त्यांना हरे राम मंत्र दिला. दुसरा मंत्र दिला नाही. नमो भगवते वासुदेवाय श्रीराम जयराम असे मंत्र नाही दिले त्यांना. तेच चैतन्य महाप्रभू नंतर प्रभुपाद आले, ते परदेशात गेले, पण त्याही लोकांना हे मंत्र नाही दिले. तुम्ही लक्ष द्या. असा मंत्र दिला की त्या मंत्राचं सर्व दोष हरण आहे
आणि तो कोणी जपेल असेच मंत्र दिले, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हे मंत्र दिले. आपल्या बोल काही कळत नाही, नथू भाऊला हा कोणताही मंत्र देऊन टाकतो. त्याची पात्रता पाहावी लागते समोरच्या माणसाची, याची योग्यता कोणती आहे. नाही तर मग आपण तो काय करतो, कृष्णाचा मंत्र दिला, कोणी काही सांगितलं की ओम नमः शिवाय म्हटलं की पैसे येतात तर लगेच हा बंद करतो, लगेच ओम नमः शिवाय. कोणी सांगितलं उज्जैनचा काल भैरव की हे सगळे फेकले की चालला तो काल भैरवकडे, अंगावर काल भैरव लिहून येतो तो. हे असं झालेलं आहे. तामसी प्रचारक जे आहे देवाचे, जे तामसिक प्रचारक आहे ते माणसाला असं झुलवत राहतं. मग काही दिवसाने सुद्धा कोणी कधी सांगितलं आता उज्जैनला दर सोमवारी यात्रा निघते, त्या यात्रेत गेलं भलं होतं की चाललेलो. भीमाचा नातू त्याच्याकडे चालले दादा, राक्षस येतो त्याच्याकडे चालले दादा. हा खाटू श्याम म्हणजे सगळे पहा तुम्ही. आता जळगावून गाडी जायला लागले, मध्ये कुठे जात होते सोलापूरच्या जवळ, काय काका तिथे राहायचे लोक, काका 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 काका. आता एकदम खाटू 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 खाटू. आणखीन पुढे कोणी नाटू 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 नाटू. असं आहे. आपण देवाला नाही नाव ठेवत, ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या देवता आहेत त्यांच्याकरता ते आहे, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आता महाराष्ट्रात करता गजानन महाराज आहे, स्वामी समर्थ आहे. तिकडच्या लोकांकरता येणार त्यांना कळणार नाही, पण मुंबईपासून तर नागपूरपर्यंत सगळे गजानन महाराजांचे भक्त आहे म्हणजे आहेच. त्याचं कारण आहे या संतांनी आपले भाग विभागून दिले. प्रत्येक भागात संत आहे. वरती गेले तर तो कोरी बाबा आहे कोणाचा हिमालयामध्ये, तर ते असणारच. आपले देत नाही तो देतो असे हे जे विचार घालून देतात हे लोक. त्यामुळं एकदा हे सिंहदासजी राजे जे होते यांच्यावर एका शत्रू राजानं चढाई केली आणि त्या चढाईमध्ये या अंगद संताचे काका पराजित झाले. राजभवनाची लूट झाली आणि तिथल्या एका कामगारानं पाहिलं की राजाच्या डोक्यावरचा मुकुट पडून गेला, म्हणून त्याने तो मुकुट लपवला आणि हे अंगदजी संत राजाचे वंशज आहे म्हणून त्यांना आणून देऊन दिला की राजाचा मुकुट शत्रूच्या हातात जायला. पहा कशी परंपरा असते. त्या नौकराने सुद्धा तो पचवला असता, कारण त्याच्यावर 9 हिरे होते त्या मुकुटावर. पण त्याने सांगितलं नाही, आपण राजाचं अन्न खाल्लं आहे, आपण बेमान होऊन चालणार नाही, म्हणून राजाच्या वंशजाला देऊन टाकलं. आणि ते म्हणजे अंगदजी. आता हे संत बनून गेलेले होते, यांना त्या मुकुटाचं गरज नव्हती. पण यांनी पाहिलं आपल्या काकावरचं अरिष्ट जाण्याकरता खालून हिरे काढायला सुरुवात केली त्या मुकुटाची. एक हिरा मोडला की संत जेऊ घातले. हिऱ्याचे पैसे संपले की दुसरा हिरा मोडला की संत जेऊ घातले. असे हिरे मोडून मोडून संत करत काकाने पुन्हा राजावर स्वारी केली आणि काका परत राजा झाले. त्यांना राज्य मिळालं. पण तोपर्यंत यांनी 8 हिरे संपवून टाकले होते आणि त्यांचं आराध्य दैवत होतं जगन्नाथ. त्यांनी मनात असा भाव केला की हा 9वा हिरा जो आहे तो आपण न ठेवता जगन्नाथाच्या मुकुटात जाऊ द्यावा, म्हणजे आपल्या घराण्याचं देवाच्या डोक्यावर. संताचा विचार कसा झाला. आधी पहा तुम्ही, बऱ्याच बाया आपल्या संसाराला कंटाळतात, मुलगा जातो जावाई जातो, मग असा माणूस सगळं घरातलं एक तर पंढरपूरला देतोय नाही तर एक तर साईबाबाला देतोय, कोणाला तरी देऊन येतो धन.
आपण म्हणतो एवढं दिलं, न कंटाळून दिलंय त्याने. आपलं लक्ष नसतं. कंटाळला तो त्या धनाला. त्या धनामुळे सगळं कण गेलं. धन आणि कण, ज्याच्यामध्ये आपलं मन, ते धन आणि कण. काही काही विचारी लोक असतात. आपला मुलगा गेला, आपल्याला कोणी नाही, तर दिराला म्हणताय हे सगळं तू घे, तू माझा मुलगा, म्हणजे डोकं उठाड संपवून टाकतात. ते असे लोक जगात असतात. आपल्या दिराला सगळी संपत्ती देऊन टाकते. ती भावते आजपासून तू माझा मुलगा आहे, हे सगळं सांभाळ. मग ती त्याची आई म्हणते एका मुलाला दत्तक का, मला त्याचं लग्न पाहायचं नाही, आज माझा मुलगा आहे. कारण आलेल्या मुलाला मानलं तर मुलगा आहे, नाही मानलं तर. काही बाया दत्तक आणतात, त्याला नौकर म्हणून वागवतात, तो चालला जातो संतापाने. मी नौकर म्हणून आलो नाही या घरात, कोण म्हणून आलो आहे, मालक. हे आपल्या अंमळनेरचे प्रताप शेठ आहे ना, यांनी असंच केलं. हे सयाजीरावकडे गेले होते. माहिती आली होती की सयाजीरावाला हुशार मुलगा पाहिजे, म्हणून 20-22 मुलं सयाजीरावांकडे गेले. हे बसले होते. सयाजीरावांनी काय केलं होतं, आपलं सगळं जे वैभव आहे हे तिथे लावून ठेवलं होतं. आता हे मुळात धनगर होते सयाजीराव. त्यांच्या त्या दत्तक बापाने सगळे वैभव लावलं. सगळे पोरं गेले आणि वैभव पाहिजे. हे सयाजीराव आपले असे बसले होते. त्या माणसानं विचारलं का रे बाळ तू हे पाहत नाही. अहो म्हणे मी दत्तक गेल्यावर हे जर सगळं माझं होणार आहे, तुम्ही काय ह्याला पाहत बसू. सिलेक्ट क्लास. सयाजीरावांनी दत्तक घेतले आणि त्यांचं नाव सयाजी ठेवलं. असं आहे. हे लक्षात ठेवा. जे हुशार असतात ते म्हणे हे सगळं जर मी दत्तक आल्यावर माझंच होणार आहे, तर आता कशाला पाहू. ही बुद्धी पाहिजे. आणि म्हणून सयाजीराव महाराष्ट्रातले गुजरातमध्ये राजे झाले. बडोदा शहर अत्यंत सुंदर, पण त्यांच्यावर एक अरिष्ट आलं. त्यांनाही संतती होईना, उशिरा झाली, पण तो अतिशय बुद्धिवान. सयाजीरावांनी त्या काळामध्ये बडोदा शहरामध्ये हे बांधले कूप. तर सगळ्यांना घरी शौचाची तयारी करून दिली. ब्रिटिशसुद्धा विचारात पडले होते की सयाजीराव काय बुद्धिवान आहे. तर सगळ्यांच्या घरात कूप झाले. मग आता एवढं मोठं सगळं बडोदा शहर, त्याच्यावर संडास झाल्यानंतर त्याच्यावर काहीतरी कर लावावा लागेल ना. तर एक दिवशी सयाजींच्या तोंडातून असं निघालं की आपण जो हा कूप केला आहे याच्यावर काहीतरी टॅक्स लावावा लोकांकडं. तर त्यांचा मुलगा 16 वर्षाचा झालेला होता. तो एकदम राजाच्या म्हणजे सयाजीरावांच्या विरुद्ध उभा राहिला. तुमच्या म्हणण्यावर मला आक्षेप घ्यायचा आहे म्हणे. सयाजीराव कडक होते. ते म्हणे बघ चुकला तर शिक्षा भोगावी लागेल, तू माझा मुलगा आहे म्हणून मी तुला सोडणार. आता कसं सोडावं लागलं, हे नाही तर ते घे. काय चाललंय तुमचं पहा, कसं गुच्चू आहे. आणि ते घाण करूनच राहिले. याची घाण झाली की त्याची घाण झाली की ते. आता तो काला आहे, 3 तिघाडान काम, हे समजत नव्हतं. मोठे आहोत. डोळ्यासमोरचं जिवंत उदाहरण आहे. कोणालाही उद्ध्वस्त करू. किती उशिरा बोललं जातं. तर त्यावेळेस म्हणे बोल, राजाने प्रजेच्या या विषय मांडावा. मग म्हणे माझा विषय कोणता. तुमचा विषय म्हणजे आधी सैन्य, अर्थव्यवस्था आणि आरोग्य, हे 3 राजाचे विषय आहे. याच्यात डोकं घाला. त्यामुळे तुम्ही हे काय याच्यात डोकं घातलं तर खालचं डोकं झाले. सयाजीराव हुशार होते. काय म्हणे हे तू माझा मुलगा असून हे तुला समजलं आणि मला का नाही समजलं. राजे तुम्ही राजे झाल्यावर मी झालो आहे. तुमचे वडील राजे नव्हते म्हणून तुमच्यात हे गुण नाही. लक्षात ठेवा. राजे झाल्यावर मी झालो आहे म्हणून माझे गुण आणि तुमच्या गुणात फरक आहे.
पण मुलगा 17व्या वर्षी मरण पावला. पुन्हा संकट आलं. राजा सयाजीरावांना सावध करण्याकरता आलेला मुलगा आहे तो. सावधान केलं की बुद्धी कशी असते, म्हणून बुद्धी कर्मानुसारणे. आणि त्यावेळेस आमचे शास्त्रीबा हे बडोदा सरकारकडे शिकत होते. त्यांनी हे स्वतः डोळ्याने पाहिलेली गोष्ट आहे की मी तुम्हाला राजे झाल्यावर झालो म्हणून माझे विचार वेगळे आहे. आता कोणी बसून जातं तिथे खेळत बसतो तो. तर माणसाच्या अंगात ते रक्त असावं लागतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. याकरता घराणं पाहिजे असतं. तर आपण काय फक्त पैसे पाहतो हल्ली. त्यामुळे ते पोरी पगार देतात, बाकी तर कशाला ऐकून घेऊन ते. मग कुठे मनुष्य कुठे कुठे फसतोय? अर्थ. कारण अर्थामध्ये 16 अनर्थ आहे. अर्थामध्ये 16 अनर्थ आहे. बुद्धी बिघडवून टाकते शेवट. त्यावेळेस राजाच्या डोक्यामध्ये तो मुकुट, त्यांनी तो हिरा द्यायला सांगितला. आता राजाचा जो नौकर होता तो परत राजाकडे आला. त्याने सांगितलं, महाराज तुमचा टोप मी तुमच्या पुतण्याकडे दिलेला होता. मग म्हणे पण तो ते संत झाले आता, त्यांनी त्या टोपाचं काय केलं हे मला काही सांगता येणार नाही. पण मी तुमचं अन्न खाल्ल्यामुळे तो टोप लपवून ठेवला आणि तो त्यांना दिलाय. आता हे जे काका होते हे पुतण्याला काही असं म्हणू शकत नव्हते की तो मुकुट घेऊन ये. आली का पंचायत. पण राजा झाल्यावर मोह काही सुटत नव्हता. आपला मुकुट आहे, आपला मुकुट आहे. या संताने मुकुट तर देऊन टाकला. अंगदजीने मुकुट देऊन टाकला. राजा म्हणजे याचं सगळं अन्नदान केलेलं आहे आणि एक हिरा आहे मात्र तो मी कोणाला तरी समर्पण केलेला आहे. काकाने पुतण्याला जीव की मार मारण्याचा प्रयत्न सुरू केला. पहा कशी परिस्थिती येते. आणि पुतण्याला कळालं, कानघूर लागली की आपल्याला मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे काकाचा. आता काय करावं. अनेक युक्त्या करून काही उपयोग नव्हती. म्हणून अंगदांची जी बहिणी होती हिला काकाने धरलं. हिला काकाने धरलं आणि काकाला धरून काकाने पुतणीला धरून म्हणजे अंगदाच्या बहिणीला धरून अंगद महाराजांना जेवणात विष घालवायचं ठरवलं. पहा संतावर कशी आफत येते. म्हणून संत हे कुठेही भोजन करायला तयार जे नाही होत त्याला कारण आहे. आपण तर त्यांना म्हणतो जग कुठे चाललं तुम्ही कुठे चालले. कारण भेदबुद्धी ही कुठेही येऊन जाते आणि भेदबुद्धीने संकट निर्माण होत असतात. म्हणून अन्नाकरता खात्री असावी. पहा आता तुम्हाला लोक सापडत आहे पनीरमध्ये इतकं भेसळलेले सापडले तरी तुमचं जातं का ते खाणं. मुलतान माती भरितात सापडली. हा मग ती मुलतान माती गोड लागते आणि ती जड भरते म्हणून ती भरतात टाकली, जड भरली गेली. पण काय खाऊन राहिले तुम्ही. कारण ऐकतं पाहिजे ना. घेऊन या कोण येत आहे ना. कोण ठेचत बसेल ते वांग. मुलतान माती टाकता. कारण माती खाण्याची माती आहे जगामध्ये मिळते ती.
खाल्ली तर काही त्रास नाही होत त्याचा, पण तो कशात टाकतो? बरितामध्ये. आणि तो पंढरीची वारी करतो, बालाजीची वारी करतो, शेगावची वारी करतो. आता कसं काय वारी आहे? व्यापाराने धर्म पाळणाऱ्यांना भेसळ न करता लोकांना अन्न पुरवलं तर देव त्याचं घेईल. 2 पैसे जास्ती घेतले तरी देव त्याला म्हणेल बरोबर आहे, पण भेसळ केली की देव असं आहे. ब्राह्मणाने ब्रह्मकर्म धरून कर्म केलं तरच उपयोग आहे त्याचा, नाही तर उपयोग नाही होत. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपण. ह्या जर आपल्याला नाही समजल्या, आता मुंबईला एक रुग्णालय आहे, कबुतरांपासून रोग होतो म्हणून कोर्टाने न्याय दिला आहे की कबुतरांना धान्य टाकायचं नाही, ते आपच उडून चालले जातील मुंबई सोडून. त्यांना जर नाही मिळालं तर ते दुसऱ्याच दिवशी खाली करून देतील मुंबई. आता काल काही पक्षीप्रेमींनी ते टाकल्याबरोबर अटक, आता दान करून अटक झाली आहे काय, पण नाही सांगितलं ना, कारण त्याच्यामुळे एक रोग श्वसनाचा होतो आहे लहान मुलांना, आणि तो काही केल्या बरा होत नाही. त्याचं संशोधन केलं गेलं. मग तुम्ही या जीवांना पोसण्याकरता या जीवांना मारता, हा काय झाला? अपराध. तो तुम्हाला माहीत नाही आहे, तो तुम्हाला माहीत नाही आहे. आता हे लोक सुद्धा कोणाला गुरु वाईट असला ना, 1 वाटीभर डाळ आणि गुळ गाईला खाऊ घाल म्हटलं, नुसतं गुळ खाऊ घाल, डाळ खाऊ घालू नको, कारण ते त्यांचं अन्न नाही आहे, हे समजलं पाहिजे. पण आपली वत्सला काकू ऐकतच नाही. ह्या वत्सला फार अधिक असतात. नाही, गाईला धान्य हे गाईचं अन्न नाही आहे, धान्याच्या खाली असलेला चारा हे त्यांचं अन्न आहे. आता त्र्यंबकेश्वराला एक ग्रस्त गेले परवा, उत्सव चालू आहे जरा, त्या सांगायला झाले की बा 100 रुपयाची पेंडी आहे, तर त्याने एवढा चारा 100, आता एवढा चारा 100 रुपयाचा. नाही, याच्यातली एक काडी असे 10,000 रुपयाची आहे म्हणे. एवढीच पेंट दिलं त्याच्या हातात, आणि काडीचे 10 रुपये लावले. त्याला म्हटलं जळगावला गोशाळा नव्हती का तुला चारा घालायला, तिथं का बरं गेला? नाही म्हणजे त्र्यंबकेश्वरला चौपट पुण्य मिळेल. ऐकणार आहे चिप्पट. हे लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला लोक फसवतात. अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यती. हे समजलं पाहिजे. आपण फसून जातो तीर्थक्षेत्रावर जाऊन, कारण तो बाजार आहे. एवढीच पेंडी 100 रुपयाला. आता आपल्या जळगावच्या माणसाला बुद्धीला पटेल का ती? नाही. पण म्हणजे 90 रुपये जास्तीचे घेतले त्याने. हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून लोक सज्ञान झाले पाहिजे. कसे झाले पाहिजे? सज्ञान. काल कळालं ना, चंद्रभागेमध्ये तोंड धुतलं तर पाप कोणाचं येतं आपल्याकडे? हे असं आहे. हे जीवाला समजलं पाहिजे. पाण्याचा धर्म पहा. तुम्ही धुणं धुतलं ना तर साबणाचं पांढरं पाणी असं काठाकडे चाललं जातं. ते त्या प्रवासात जात नाही, असं बाजूला होत जातं ते, आणि कुठेतरी लागून जातं, थांबून जातं. असं आहे. पण याचा अर्थ असं नाही की गावातली गटर गंगा त्याच्यात सोडून द्यायची पाण्यामध्ये. पाहते ती मिठी नदी शुद्ध करायची, ती काय केवढं प्रकरण वाढलं आहे. असं त्याच्यात काही टाकायचं नाही कचरा नदीमध्ये, कारण ते घातक आहे. नदीला पवित्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या बहिणीनं स्वयंपाक केला आणि स्वयंपाकामध्ये लोभाच्या लालसेनं अंगदाला विष जेवणात दिलं, आणि ते विष दिल्यानंतर
बरोबर त्या बाईने काय सांगितलं बहिणीने की अंगदजी देवाला नैवेद्य दाखवला, तुम्ही जेवून घ्या आता. ती बाजूला गेली आणि तिच्या मनात असं वाटलं की आपण आपल्या भावाला हाताने विष दिलं धना करता, म्हणून ती देवाजवळ पश्चाताप करू लागली. हे जे झोपले अंगदजी गाढ, आणि ती उठली आणि पाय धरले, म्हणे भाऊ तुला काही त्रास नाही झाला? म्हणे नाही. म्हणे पण हा देवाचं नैवेद्य आता कोण खाईल? म्हणे का बरं? म्हणे मी तुला आणि देवाला या विषाच्या अन्नाचा नैवेद्य दाखवला म्हणे, आणि लालचीने काकाच्या लालचीने मी तुला मारायचं ठरवलं, पण मला पश्चाताप झाला. तुझ्या पुण्यामुळे तुला काही झालं नाही. हा म्हणे देवाला तू विषाच्या अन्नाचा नैवेद्य दाखवला, तेही अन्न खाऊन घेतले नाही, झोपून गेला पुन्हा. मेले तर मेले, पण माझ्या देवाला विषाचं अन्न दाखवलंय. आता मी हे अन्नही खाणार, कारण हे कोणाला टाकलं तर पशु पक्षी जीव जंतू खाऊन मरेल. तुला पाप लागू नये म्हणून त्याने ते अन्न खाऊन गेलं आणि पुन्हा झोपून गेला. राजाचं लक्षच होतं मुलीकडे, पुतणीकडे, की हा केव्हा मरतो तो मुकुट केव्हा. हे अंगदजी उठले आणि यांच्या डोक्यात आलं की आता हिला मार बसेल आपल्याकरता. हा हिरा घेऊन निघून गेला घरातून. राजाला तर हिरा द्यायचा नाही, ज्या जगन्नाथाचा आहे त्यालाच द्यायचा. तर रस्त्यामध्ये आणखीन चोर भेटले कारण तो सुगावा राजाला लागला. राजाने त्यांच्या मागे शिपाई आणि चोर पाठवले. याने तो घेतला आणि एका याच्यात टाकला. चोरांना म्हणे मी आंघोळ करून येतो आणि मग तुम्हाला हिरा देतो. आता हा जगन्नाथाला पोचलाच नाही म्हणे, तर या पाण्यात टाकून दिला. आपो नारायण हरी आपोआप जाईल. तो जगन्नाथाने जगन्नाथपुरीहून त्या कुंडामध्ये हात घातला. असा अंतर खूप आहे काही मैलाचं, आणि तो त्याने टाकल्याबरोबर बुडी मारल्याबरोबर जगन्नाथाने आपल्या हातात घेतला आणि पुजाऱ्यांना दिला की हा माझ्या मुकुटात वरती लावायचा आहे. पुजाऱ्यांनी पाहिलं हात तर देवाचाच दिसतो, पण घटना काय आहे? तो वरती आला कुंडातून आंघोळ करून, म्हणे पडून गेला होती ते. चोर आणि राजाचे शिपाई कुंड तपासायला लागले हिऱ्या करता, तोपर्यंत हा जगन्नाथ करता रस्ता झाला. जगन्नाथाने पुजाऱ्यांना सांगितलं तो हिरा देणारा रस्त्याने पायी येतोय, त्याला पालखीत बसून घेऊन आहे. कशामुळे? तर देवाला विषाचा नैवेद्य दाखवला गेला, त्याचं प्रायश्चित्त सुद्धा त्यानेच घेतलं. आणि दोन्हीकडचं विष खाऊन तो हयातीत जिवंत राहिला. मग ती मुलगी राजाकडे गेली आणि राजालाही पश्चाताप झाला की आपण हिऱ्याच्या मुकुटा करता. पण हे अंगदजी मुकुटावर हिरा पाहिला देवाच्या, देवाला नमस्कार केला. पुजाऱ्यांनी याला पालखीत नेलं, सगळं झालं, तुमचा मुकुटावर लावला. हा म्हणे राजा आणि माझी बहीण काही विष खाऊन येईल पुन्हा किंवा मरेल, म्हणून हा तिथून परत निघाला आणि आपल्या राज्यात आला. आणि राजाला पाहिलं, बहिणीला पाहिलं, काही झालं नाही तुम्हाला? म्हणे नाही. कारण नाही तर तुला याने मारून टाकलं असतं पुन्हा, तू हिरा दिला नाही म्हणून, किंवा तू खोटं बोलते, राजाचं काही सांगता येत नाही. त्यावेळेला राजानं उठला म्हणजे काका आणि या अंगदजीचे पाय धरले आणि याने सांगितलं काका तुम्ही पाय धरायची गरज नाही, राजाला अशा बुद्ध्या होतात म्हणे. म्हणजे तुला हे कशामुळे समजलं? म्हणे जगन्नाथामुळे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. तिकडे सगळे अनाथ आहे, अज्ञान आहे, म्हणून त्यांचा सांभाळ होता. म्हणून त्यावेळेस त्या लोकांना अजून सामाजिक बुद्धी पण नाही. आपल्याकडे काही काही भाग जे राहिले ना ते विकसित का नाही झाले? तर ते विकसित होण्याकरता आपल्याला काही ज्ञानाची आवश्यकता असते. जसं सूर्योदय झाल्याशिवाय पशु पक्षी जीवजंतू जागृत नाही होत. सूर्योदय झाला की जागृती येते आपोआप.
तसं ज्ञानाची उपासना केल्यानंतर आपलं ज्ञान आपोआप प्रकाशित होत असतं. काही वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्रामधलं ज्ञानसुद्धा भगवंताच्या नामस्मरणानं आपल्याला अनुकूल होत जातं, आपोआप आपल्या आचरणात येतं. काय माहिती, मला अशी बुद्धी झाली की असं वागावं, म्हटलं असं शास्त्रात सांगितलं आहे, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता काल मी तुम्हाला सांगितलं ना की अग्नीची पूजा नाही केली. एक भक्ताने लगेच मला विचारलं, का हो दादा आपण पूजेच्या आधी दिवा लावतो आणि दिवाची पूजा करतो, याचा अर्थ अग्निपूजा आहे का? म्हटलं मग दिवा लावल्याशिवाय पूजेला सुरुवात करायची नाही. म्हणजे अग्नीचं काय होतं, पण म्हटलं आपली बाई आळशी असते, कालची जळालेली वात तिलाच लावते म्हटलं, म्हणून त्रास होतो. रोज वात बदलली म्हणून समय जी आपली आहे ना ही चांगली आहे. हे एवढे फॅशनी दिवे निघाले, हे काहीच उपयोगाचे नाही. समयीत वात उचलली की टाकता येते आणि दुसरी पटकन लावता येते. कळाली का समय? समय कळाली का? जुना दिवा म्हणजे समय. हे असे असे हां समयतली वात बऱ्याच बाया संध्याकाळी सुद्धा दुसरी वाट लावून देतात. हे बिजली येते कारण त्यांना माहिती आहे ते खराब. आपलं कसं आहे, एकच वात 7 गरी फिरवायची. आता वातीसुद्धा ऐकते पाहिजे असतात लोकांना, कारण ते स्वक्रिय पाहिजे ना, स्वतः करता आल्या पाहिजे ते. म्हणून देवाचं स्वतःच्या हाताने करावं. त्यावेळेला असा हा चमत्कार झाला आणि यानंतर यांनी हे विषाचं अन्न खाल्लं. प्रत्यक्ष जगन्नाथाचा मोठा हात पुजाऱ्यांनी सांगितला की जगन्नाथाचा हात त्या कुंडामध्ये गेला होता आणि त्या कुंडातून हा हिरा आला आणि तुमच्या इच्छेप्रमाणे मुकुटात लावलेला, आपण सुद्धा म्हणतो ना आज तुमचे कपडे घातले पाहून या. हे लक्षात ठेवा, कारण ज्याने जे केलं आहे ते त्याच्या लक्षात पाहिजे. प्रसाद तुमचा वाटला गेला, बरं लोक काय करतात, आणतात दुसऱ्याला म्हणतात तुम्ही चिरा तुम्ही वाटा. आता आपलं आपण वाटायला काय झालं, पण वाटणं बी कमीपणा वाटतं लोकांना की आमची क्वालिटी काय वाटणं आहे का? आपण आणायचा, आपण चिरायचा ना आपणच वाटायचा. हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यात काय अर्थ आहे? वाटत ना मग याला त्याला सांगतो आपण. तो एखाद्या विसरून गेला तर खाऊन टाकला असेल त्यांनी सगळ्यांनी, ते काय चांगले आहे का? आणखीन असं तुमचे टूथपेस्टने दात घासलेली जीव आहे तुमची, ती काय चांगली आहे? म्हणून स्व करावं. देवाच्या सेवेमध्ये देह झिजला पाहिजे. देव काजी धिजे देह ज्याचा रामराया झिजू दे रे काय, असं नुसतं म्हणायचं हां आणि झिजवायचे नाही. प्रत्येकापुढे आपण प्रसाद वाटताना हे भगवंताचं रूप आहे असं म्हटलं तर किती दर्शन होईल? म्हणून खरे संत कोणी नमस्काराला आला की स्वतःच्या हाताने प्रसाद. पण तुम्ही काय म्हणता, पैसे करता प्रसाद वाटत ना, बोलू ना पाहतो कसा हसतोय. मनातलं कळालं की जोरात हसतो माणूस, असं आहे ते. हे जेव्हा येतं आपल्या मनामध्ये, कारण मन मोठं विचित्र आहे, काय विचार करेल याची गॅरंटी देता येत नाही. मन सज्जनाला दुर्जन म्हणतं, दुर्जनाला सज्जन संपून फसून जातं. पण रोज फसवा फसवीचे उदाहरणं आपण वाचतो पेपरामध्ये. म्हणून त्यावेळेस अंगदानं पाहिलं आणि विचार केला, जगन्नाथांना आपला वाचवण्याकरता 7 कोस लांब हात दूर करावा लागला आणि अंगदजीच्या मनावर भक्तिभावाचा भाव वाढत चालला.
परमात्मा असं का करतो? अशक्य ते शक्य करतील स्वामी. काय म्हटलंय स्वामी समर्थांच्या मनात? अशक्य ते शक्य करतील स्वामी. आता आपल्या समोर देव नसतो, संत असतं, अशक्य शक्य करून टाकतो. म्हणून संत आपल्याला काही काही वेळा पहा तुम्ही, स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांच्या जीवनात असे काही अशक्य गोष्टी आहे त्या शक्य झालेल्या आहे. त्याचं कारण काय? तर जगाने सन्मार्गावर चालावं म्हणून. जगाने सन्मार्गावर चालावं म्हणून अशक्य शक्य करून दाखवतात. मग याला कळालं की 7 कोसापर्यंत देवाला हात पुढे करावा लागला. म्हणून त्याने महाप्रयत्नानं व्याकुळ होऊन त्या कुंडाच्या जवळ काही दिवस तपश्चर्या केली की इतकं देवाला. आणि जिथून मी या कुंडापासून तर जगन्नाथपुरीपर्यंत पायी जात जाईल नियम घेतला. पायी तीर्थयात्रा घडो, देह तापला पाहिजे म्हणून तपश्चर्या सुरुवात केली. इकडे जगन्नाथांच्या पंडितांना देवाने आज्ञा केली, बघ तू आता वारीला येतोय, माझ्या पुढचा पूर्ण नैवेद्य त्यालाच दिला गेला पाहिजे वारीच्या दिवशी. कारण त्याला मारण्याकरता मला विषाचा नैवेद्य दाखवल्यावर तो विषाचा नैवेद्य सुद्धा तो खाऊन गेला, कारण देवाला त्रास होऊ नये म्हणून. तर आता इथं हा वारीला आल्यानंतर माझ्या पुढचा जो सगळा नैवेद्य आहे तो त्याला इथे सन्मानाने बसून तुम्ही खाऊ घालायचा. बा काय सुरू झालं, कारण हे आता विरक्त होऊन गेले. पत्नीने सांगितलं काही घेऊन जा, बरोबर नाही काही घेऊ नको मला, कारण मी जगन्नाथाला इतका त्रास दिला की 7 कोसपर्यंत जगन्नाथाला लांब हात करावा लागला. आपल्याला कोणी मदत केल्यावर म्हणतो आभारी आहे, धन्य आहे, एवढं म्हणून आपण मोकळे होऊन जातो. 2च शब्द येते, आभारी आहे, धन्य आहे. ते कार्यक्रम झाल्यावर आभार प्रदर्शन आहे ना, काय जो वक्ता येतो जो आशीर्वाद देतो त्याचे आभार मानता लोक. असं नाही वक्त्याबद्दल काही बोलायचं नसतं. तो तुम्हाला ज्ञान सांगून गेला आहे. ज्ञानाचा एकच उपयोग आहे, ज्याने ज्ञान सांगितलं त्याला नमस्कार केला तरच फळ आहे, नाही तर नाही आहे फळ. आभार मानून फळ मिळत नाही. कारण ज्ञानाचा उपयोग जर तुमचा झाला असेल तर सगळे नमस्काराला येतील. आणि ज्ञानाचा उपयोग नाही झाला तर धन्यवाद, थँक्यू, चला. हे तोडके शब्द आहे. कारण आशीर्वचन घेतलं पाहिजे. ज्यावेळा आपण आशीर्वचन घेतो त्यावेळेला ते कृतार्थ होतात, नाहीतर आशीर्वचन नाही घेतलं तर कृतार्थ होत नाही. म्हणून लग्नामध्ये तुम्ही लिहितात सगळेजण येऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद, पण तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या तयारीतच नसता. नाही, सगळ्यांनी तुमच्या डोक्यावर अक्षता टाकल्या पाहिजे. खुर्चून फेकून देता लोक, कुठे का पडे ना, आपल्याला काय करायचं आहे. म्हटलं तिकडे जेवायला गर्दी होईल, चाल तिकडे आधी. तो ते लॉनमध्ये घुसून जातो. हे लक्षात आलं पाहिजे. मग लोकांनी काय की सुरू केलं आहे, 10 वाजेपासून जेवण सुरू करून द्या, कटकट थोडा बस, येशील बैस, जाशील जा. म्हणजे आशीर्वाद देणाऱ्याला द्यायचा नाही, घेणाऱ्याला घ्यायचा नाही, फक्त पत्रिकेवर आहे. जेवणाला विचारलं का रे जेवणाचं समाज काय समाधान येऊन कोणी आलंच नाही समोर, का कसं काय झालं, खाल्लं चाललो. कारण काही राहिलं नाही ना. आदरातिथ्य राहिलं नाही, आदर नाही राहिला. म्हणून अंगदानं तो देवाचा चमत्कार पाहिला आणि राजाला सांगितलं, म्हणजे काकाला, काका तुमचा मुकुट जगन्नाथाच्या डोक्यावर गेला, मी फेकून दिला होता, तुमचे शिपाई आणि चोर आले तेव्हा जगन्नाथाने कुंडामधून घेतला. काकाला पश्चाताप झाला, पुतण्याचे पाय धरायला गेले.
पण हे भगवत भक्त बनले होते. भगवत भक्त कोणालाही पाय धरू देत, मोठ्याने म्हणा. मग सून पाया पडले नाही असे मोठ्याने का ओरडता? म्हणजे तिथे का बरं भगवत भक्त नाही तुम्ही? नाही पडले, काय फरक पडतोय? मी जयपूरला गेलो ते पाया पडले नाही नुसती. हे काय संस्कार आहे? असे कसे आईबाप म्हणजे व्यायापर्यंत पोहोचले. आता आईबापाने सांगितल्यावर सुद्धा पोरं ऐकत नाही असं आपल्या घरी बी होतं. मग तोंड गुच्चूप ठेवायला काय हरकत आहे? हा, तोंड गुच्चूप ठेवायला काय हरकत आहे? म्हणून तुम्ही भगवत भक्त आव आणून घ्यायचा नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पास निवारोने. कोण नमस्कार करेल? ज्यांच्यात सद्भाव आहे. ज्यांना नमस्काराची सवय असते ना, आपण निघाते अगदी म्हणतो थांबा मला नमस्कार करायचा आहे, लगेच आठवण देतील आपल्याला. आपल्याला मग काही दिवसांना आपल्याला सवय, अरे येट्या बेटा मी चाललो, तुला नमस्कार करायचा ना असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण तो आदर पाहून आपल्याला म्हणावं लागतं. नमस्काराने मनुष्याचं परिवर्तन होतं. म्हणून देवाला सुद्धा भावपूर्ण नमस्कार करायचा आहे. तो सर्वत्र व्याप्त आहे. काही लोक म्हणतात तिथे काय देव आहे. आता ज्यांना घाई आहे त्यांना तिथे देव दिसतोच. देव सर्वत्र व्याप्त आहे. बरेच असे लोक आहेत जाता येता इकडनं बी असं करतात, तिकडून गेलं तर तिकडनंही असं करतात. ते देव त्यांच्याकरता त्या ठिकाणी त्यांना जी जागृती येते देऊळ पाहून, तीच देवाची कृपा आहे की बरोबर त्यांना देवाला वळतात. आपण घरातून निघालो एखाद दिवशी रोजच्या नमस्काराची सवय असते, एखाद दिवशी विसरून जातो. माणसाला आठवले आज आपण देवाला नमस्कार राहिला. कुठूनही आपण भावनेने करतो. काही लोकांना जर आपण नमस्कार केला तर ते असं म्हणतात तुझा नमस्कार देवाला पोहोचो, स्वतःकडे ठेवत नाही. त्याचं कारणच ते आहे की ती संगती जी आहे ती विचाराची आहे. म्हणून विचाराच्या संगतीनं नमस्काराची सवय लागते आणि नमस्काराने दोषांचे गिरीवर नासून जातात. म्हणून त्यांनी राजाला सांगितलं की महाराज की तुम्ही किती भाग्यवान आहे, आपल्या घराण्यातला हिरा जगन्नाथाच्या डोक्यावर बसला आहे आणि तो जो रिकामा टोप होता तो काकाच्या पायाजवळ ठेवून दिला. काकाला वाईट वाटलं की याच टोपाकरता मी सख्या पुतण्याला त्याच्या बहिणीला मोह दाखवून त्याला विष द्यायचं ठरवलं, तर हा राजटोप मी घालण्याच्या लायक नाही. म्हणून काकाने या अंगदजीच्या डोक्यावर तो ठेवला. म्हणजे आता माझ्या नंतरचा राजा कोण? अंगद. अंगदाने काय केलं, काकाचा मुलगा होता त्याला जवळ घेतला ना आपल्या डोक्यावरचा त्याच्या डोक्यावर ठेवून दिला. भक्त ऐसे जाणार जे देही उदास, राजा व्हायला तयार नाही. राजाने प्रार्थना केली हा राजा राहील पण याला तू सांभाळलं पाहिजे. पण कसं संदर्भ आला, कळालं त्याला की याचं मन ईर्ष्या राग द्वेष आणि वैर याच्यानं भरलेलं नाही. मग अंगदाने आपला हक्क गाजवला, पुत्र हक्क. मी कोण आहे माहिती? तुमचा पुत्र. तुम्ही आजपासून भगवत भक्तीला लागा तरच मी याच्याकडे पाहिजे. परिवर्तन कसं करतात संत, लक्ष द्या. काका खाली उतरले गादीवरून. अंगदानं काकाच्या मुलाला गादीवर बसवून दिलं आणि काकाला भगवत भक्तीचा अनुग्रह दिला. अंगदांची पत्नी जिने त्यांना देव दाखवला तिला बोलवलं आणि दोघांनी गादीवर बसलेल्या काकाच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. हरिभक्ती करून राज्य चालव, जगन्नाथावर श्रद्धा ठेव. आणि काका, सून आणि मुलगा म्हणजे अंगदजी हे जगन्नाथपुरीला भगवंताची भक्ती करायला
निघून गेले. म्हणून संत काय करतात, आणि मग जगन्नाथजीला गेल्यावर त्यांनी भगवान जगन्नाथावर काव्य केलं. आणि मग तिथल्या जगन्नाथल्या संतांनी सांगितलं की तुम्हाला आणखीन काव्य करायची इच्छा होईल, तुम्ही आता वृंदावनात जाऊन राहा, कारण इथलं वातावरण तुम्हाला ते आवडणार नाही. म्हणून काका, सुनबाई आणि वडील, हा राजा काका निवृत्त झाल्यावर या दोघांनी वृंदावनामध्ये काकाला ईश्वर समजून सेवा केली आणि काकांनी वर्तले. मग पत्नीनं अंगद संताची सेवा केली, पत्नी निवरली, फक्त अंगद एकटे राहिले. राजा जो चुलत भाऊ होता त्याने अनेक वेळा अंगदांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले मी आता वेगळ्या स्थितीत जाऊन बसलोय. आणि एक काव्य केलं त्यांनी, ऐसे घराये तो जलसमाधी कूद छाये. आता असं वाटतं म्हणे त्या कुंडात मी जेव्हा पडलो तेव्हाच मला जलसमाधी मिळाली असती तर बरे झाले असते. म्हणून आता मला इथेच राहायचं आहे आणि यमुनेमध्ये जलसमाधी घ्यायची आहे. अशा अंगदजीनं आज अत्यंत भगवंताची काकुळतेने भक्तिमय जीवन केलं, अनेक काव्य लिहिलं. आणि एक दिवशी वृंदावनामध्ये भगवंताचं स्मरण करीत 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 असे दोन्ही हात वर करीत करीत यमुना नदीमध्ये बसून स्थिर झाले. त्याला जलसमाधी म्हणतात. नाथांनी काय घेतली? जलसमाधी. सर्वसाधारण लोक भूमी समाधी घेतात आणि ज्ञानोबाने संजीवन समाधी म्हणजे जिवंत असताना भूमीमध्ये प्रवेश केला आहे. म्हणून ज्ञानोबांची जी आहे संजीवन समाधी. आता ज्ञानोबाच्या जन्मालाच उत्सव म्हणून आळंदीला कृष्ण उत्सव आणि माऊलीचा उत्सव एकाच दिवशी 15 ऑगस्टला होणार आहे. म्हणून 15 ऑगस्टची ही जी कृष्ण जयंती आहे ही महाराष्ट्र फार मोठी करणार आहे, कारण माऊली आणि भगवान हे दोन्ही एक आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून अत्यंत आपण सुद्धा तयारीला लागून जाऊ. कृष्ण जन्माचा राष्ट्राचा दिवस पण आहे, माऊलीचा दिवस पण आहे आणि भगवंताचाही जन्मदिवस. राष्ट्राचा कोणता दिवस आहे? वर्धापन दिन. किती वर्षाचे होणार आहे पण आता? राष्ट्र स्वातंत्र्य म्हणून किती वर्ष झाले? तर मागं 75, 76 पूर्ण होऊन 77, म्हणजे 77 वर्षाचा देश होतोय स्वतंत्र राहून. म्हणून असा त्रिवेणी संगमाचा काळ म्हणजे 15/8/2025. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे दाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पावशेर,